गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे। उद्धव आणि राज ठाकरेंच्या वाढत्या गाठीभेटींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले। त्यातच मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही समोर आला होता। अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीचं तोरण बांधलं जाणार का, या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार का, अशाही चर्चा रंगल्यात। कारण खासदार संजय राऊत यांनी याबाबत सूचक विधान केलेले। दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं असं वक्तव्य राऊतांनी केलंय। त्यामुळे राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर राऊतांनी हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाल्या। राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं जाणार, कारण चर्चा अशी आहे की राज ठाकरे सुद्धा आपल्या दसरा मेळाव्याला व्यासपीठावर चर्चा आहे ना, चांगली चर्चा आहे। यात व्यथित व्हावं असं काही नाही। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान सुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तर तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। पाहू ना, आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू। तर संजय राऊतांनी हे सूचक विधान केलेलं आहे। दसरा मेळाव्याला वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं असं विधान राऊतांकडून करण्यात आलेले। त्यामुळे अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या दसरा मेळाव्यामध्ये युतीची घोषणा होणार का, अशी ही चर्चा सध्या सुरू आहे। आणि यावर गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली, ऐकूया। तर राजकारण चालत नाही, एकत्र आले तर काय होईल, नाही आले तर काय होईल, येतील तेव्हा बघू। पण भाजपची तयारी, आमची महायुतीची तयारी जी आहे ती आमची पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे। मुंबईमध्ये काही तुम्ही करा, लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदेसाहेबांवर आहे, अजितदादांवर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी काही गर्जना केल्या, काही म्हटलं तर 2 महिन्यानंतर ते दूधचं दूध पाणीचं पाणी होईल।